चल मित्रा, तर आपण क्विक रिव्हिजन करू की ह्या टॉपिकवरती पोलीस भरतीमध्ये पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणजेच जातात. तर चल, आपले सगळे शेतकरी मित्र आहे, तुम्ही डोंगर दऱ्या खोऱ्या सगळ्या बघितल्या आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं माहिती का? बघ ना, काय होतं, एक डोंगर असतो, परत थोडा गॅप असतो, मग परत डोंगर असतो, छोटा मोठा छोटा मोठा. घे असा डोंगर काढला तर तुला माहिती आहे इथून वरतून ढग असतात, ढग ढग. तू ढगात जातो ना कधी कधी, ते ढग बघ वरती, मग तिथून जर असा पाऊस पडला तर तो काय होतो, या डोंगरांवरती पडतो. जे ढग असतात ह्या डोंगरांच्या उंचीमुळे ते अडवले जातात. मग तिथं जर थंड हवा जर त्याला लागली तर त्याचं बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होतं? पाण्यामध्ये होतं. आणि ते ढग, पाऊस पडतो ना बघ, पावसाळा लागेल आता जूनमध्ये, तेव्हा कळेल तुला पाऊस कसा पडतो. तर तू बघितला नसेल कधी, तर ढग तर तू बघितलेच नसेल. तर बघ मग, हे आता मी काढून दाखवले तुला, ढग असे असतात ढग, बघ. तर हे असा पाऊस पडला की तो जातो डोंगरांवरती, डोंगरावरतून ते पाणी जातं असं वाहत उतारावरतून खाली, आणि इथं तुम्हाला दरी दिसतील. तर दऱ्यांतून काय होतं, एक नदी उत्पन्न होते. बघ मित्रा, ही नदी, इथून पण एक नदी चालली, ही पण एक नदी चालली, इकडून पण एक नदी चालली. ह्या नद्या अशा काय होतात की त्या एक जी मोठी नदी असेल त्याला जाऊन उतारावरतून त्या एकमेकांना मिळतात. अशा त्या मिळाल्या की नंतर एक पूर्ण मोठी नदी तयार होते. तर हा झाला एका मोठ्या नदीचा उगम. तर कळलं का तुला? पोलीस भरती करणाऱ्या मित्र, तुला कळलं का? अशी एक प्रोसिजर असते ती. आता ती प्रोसिजर तू समजून घेतली तर तुला हा नकाशा पण समजेल की काय आहे. तर बघ, सगळ्यात वरती महाराष्ट्राचा जर नकाशा बघितला तू, इथे जर तू बघितलं, इथे बघ, इकडे जर तू बघितलं तर इकडं काय, ह्या तुला दिसतील सातपुडा डोंगर रांगा. चल बघ, सातपुडा डोंगर रांगा काढून घ्या अशा. तू सातपुडा डोंगर रांगा काढल्या की त्याच्या खाली तुला दिसेल अजिंठा डोंगर रांगा. बघ, त्या पण अजिंठा डोंगर रांगा तू काढून घे. अशा तू डोंगर रांगा काढल्या नंतर तुला दिसेल, ह्या बघ, तुला हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा दिसतील. मग त्या तू हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा काढून घे. इथं ह्या तुझ्या डोंगर रांगा निघाल्या, आणि त्याच्या खाली बघ, इथं काय, महादेव डोंगर रांगा सगळ्यात शेवटीला. तू त्या पण डोंगर रांगा काढून घेतल्या, महादेव डोंगर रांगा. ओके. तर बघ, तुला माहिती आहे आता हा डोंगर असेल तर ऑब्विसली ह्या डोंगरावरून वाहत वाहत पाणी इकडे येईल, आणि ह्या डोंगराचं इकडे येईल. ओके. तर मग इथून एक मोठी नदी तयार होईल. सेम तसंच होईल, इकडून पण अशा नद्या येतील, ह्या डोंगर रांगाच्या पण इकडून येतील, आणि ही इकडे नदी तयार होईल. सेम याचं पण असंच होईल, आणि ही नदी तयार होईल. तर बघ, मी तुला चांगल्या प्रकारे हे समजून सांगतो, तर तुला ह्या टॉपिकवरती तुझा प्रश्न कधीच चुकणार नाही. तर बघितलं का मित्रा, तू जातो, रनिंगला जातो आणि बघतो, तर तुला नदी दिसत असेल तर ती नदी आली म्हणल्यानंतर ती कोणत्या तरी डोंगरातून तुला दिसणारच. तर आपल्या संभाजीनगरमध्ये गोगाबाबा टेकडी आहे, तिथं आपले खूप विद्यार्थी जातात व मस्त युनिव्हर्सिटीकडे रनिंग करत जातात. हनुमान टेकडी आहे, तिकडे जातात. तर बघा, असू द्या ते. तर आपण बघू, इकडे तुम्हाला काय दिसले मित्रांनो, बघा, सातपुडा डोंगर